नमस्कार मंडळी. सकाळचे 6 वाजले आहेत. बाहेर अजूनही काळोखच आहे आणि सूर्योदयाची प्रतीक्षा सुरू आहे. पण घरामध्ये मात्र एक वेगळीच लगबग सुरू झाली आहे. आजचा हा उत्साह म्हणा किंवा तयारी म्हणा एका प्रवासाची आहे बरं का. एकीकडे ऋग्वेद अजूनही गाढ झोपेत आहे, तर दुसरीकडे अक्षतची मात्र सकाळची रडारड सुरू झाली आहे. मुलांसोबतची प्रवासाची तयारी ही अशीच असते नाही का? तुमची कशी असते ते नक्की सांगा. घरातली सकाळची कामं उरकल्यानंतर आता कुठे निवांतपणे हा वाफाळलेला चहा घेते आणि यानंतर खरी तरतरी येईल. चहापान आटोपलं आणि दिवसभराच्या प्रवासासाठी ऊर्जा मिळाली. त्यानंतरची पप्पांनी केलेली मनोभावे देवपूजा. घरातल्या देवांना वंदन करून आम्ही आमचा आजचा दिवस खऱ्या अर्थाने सुरू केला. माझा आवरण होईपर्यंत इकडे अक्षत त्याच्या आजोबांच्या मांडीवर छान रमला आहे. लहान मुलं आणि आजोबांची ही गट्टी बघून खरंच खूप समाधान वाटतं. आजोबांमुळेच माझी ही प्रवासाची धावपळ थोडी सुसह्य झाली आहे. अक्षतचा आवरून त्याला आजोबांच्या सुरक्षित हातात सोपवलं आणि मग मोर्चा वळवला ऋग्वेदकडे. ऋग्वेदचा आवरून तोही आता प्रवासासाठी एकदम तयार आहे. दोघांची आवरावर झाली की आई म्हणून माझं अर्ध टेन्शन तिथेच संपत. फायनली आमची सगळी तयारी झाली आहे. ऋग्वेद आणि अक्षतला घेऊन प्रवासाला निघणं म्हणजे एक मोठं मिशन असतं. पण काय करणार, नाद खुळा, बाकी काय. चला तर मग माजलगावच्या दिशेने निघूया. सगळ्यांचं आवरून झालंय आणि आता खरी झुंज सुरू झालीये ती गाडीतल्या जागेसाठी. ऋग्वेदला मात्र आज प्रवासाची प्रचंड एक्साइटमेंट आहे, नेहमीच असते ती तर. आणि त्याचा हट्ट चाललाय तो म्हणजे समोरच्या सीटवर बसण्याचा. मुलांचा हा हट्ट आणि त्यांचा आनंद बघितला की प्रवासाचा थकवा निघण्याआधीच पळून जातो. अखेर गाडी सुरू झाली आणि ऋग्वेदचा आनंद गगनात मावेनासा झालाय. वाऱ्याच्या लहरींचा आनंद घेत तो आता सनरूफ मध्ये उभा आहे. त्याच्या चेहऱ्यावरच्या एक्साइटमेंटने आमच्या प्रवासाचा उत्साह द्विगुणित केला आहे. चला तर मग याच उत्साहात आता माजलगाव गाठूया. अंबाजोगाईमध्येच नाश्त्यासाठी आम्ही पोटभर सांबर या हॉटेलला थांबलो होतो. ऋग्वेदला खाऊ घालण्याच्या गडबडीत तिचे व्हिडिओ मात्र मी नाही घेऊ शकले, पण चव मात्र एक नंबर होती. आता पोटपूजा झालीये तर पुन्हा एकदा आमचा प्रवास माजलगावच्या दिशेने सुरू झाला. ऋग्वेदची एक्साइटमेंट तर तुम्ही मगाशी बघितलीच, पण आता तो त्याच्या आवडीच्या युट्यूबच्या जगात हरवून गेलाय. समोरच्या सीटवर बसून गाणी बघत त्याचा हा प्रवास अगदी मजेत सुरू आहे. गाडीत समोर ऋग्वेदची युट्यूबची धम्माल सुरू आहे, तर इकडे मागच्या सीटवर आमचा अक्षत आजीच्या मांडीवर प्रवासाचा मनसोक्त आनंद घेतोय. बाहेरची दृश्य बघत आजीच्या मायेच्या स्पर्शात त्याचा हा प्रवास अगदी सुखाचा चाललाय. अखेर सर्व लगबग आणि हा सुंदर प्रवास अनुभवत आम्ही माजलगावच्या जवळजवळ पोहोचलो आहोत. इथलं भक्तिमय वातावरण आणि आमचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय. पण उमरखेडच्या महाराजांची ही पुरी कशी साजरी झाली, तिथला सोहळा आणि भक्तीचे हे क्षण पाहण्यासाठी आमच्या ब्लॉगचा भाग 2 नक्की बघा. तोपर्यंत पाहत राहा आणि आशीर्वाद देत राहा. पुन्हा भेटू भाग 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.